एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, तुम्ही उत्तर द्या. या महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान होत असताना तुमच्या तोंडाला चिकटपट्ट्या का? आणि 16 साली सगळ्यांना माहीत आहे, 16 साली आम्ही त्यांचं काय केलंय. सगळ्या प्रतिनिधींच्या आणि आमदारांच्या समोर दणके दिले, तसा दणका आम्ही ह्यावेळेला पण देऊ शकतो. मुख्यमंत्री 6 तारखेला कोल्हापूरला येणार. मुख्यमंत्री 6 तारखेला येणार आहे. त्यावेळेला आम्ही आता संघटनावादी सगळे मिळून त्यांचा काय घ्यायचं, त्यांना हे द्यायचं का अडवायचं हे आम्ही नंतर ठरवू. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ हा अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. महाराष्ट्राचं दैवत राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी ही या महाराष्ट्राच्या मातीची दैवत आहे. हा महाराष्ट्र या दैवतांनी घडवलेला आहे. या महाराष्ट्रातल्या मातीतल्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागू नये असा प्रयत्न करणारे माझे छत्रपती शिवराय आहे. या छत्रपती शिवरायांच्या नावावरती आत्ताचे सत्ताधीश सत्तेवरती आलेले आहेत. म्हणून माझा प्रश्न आहे, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, तुम्ही उत्तर द्या. या महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान होत असताना तुमच्या तोंडाला चिकटपट्ट्या का? हाच आमचा सवाल आहे. प्रथम राजमाता जिजाऊ ब्रिगेड निषेध व्यक्त करते का तर त्याला इतिहास म्हणजेच काय माहीत नाही. तो काही बरळत होता. आज जर इंद्रजित सावंत खऱ्या पुराव्यावर, दस्तावर, बखरीवर जर इतिहास लिहित असतील, तो हा सगळ्या जगात पसरलेला इतिहास आहे. तो काही एकटेच लिहित नाहीत, अनेक इतिहासकार या ह्याच्यानं नेतात आणि ते म्हणतात की जिजाऊंच्यावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. तो आम्ही कधीच मान्य करणार नाही. दादोजी कोंडदेवांचा ज्यावेळेला संभाजी ब्रिगेडने जो पुतळा पडला त्यावेळी काय करत होती, आम्हाला फसवून आज सत्ता मिळवलेली आहे. सत्तेचा मास त्यांनी करू नये. आणि आज जो जेम्स लेनवर सांगतात ते पुरंदरांनी सगळे सांगितलेले पुरावे आहेत आणि जे खोटे आहेत. ही सगळी ब्राह्मणच असल्यामुळं खोटा इतिहास त्यांच्यापर्यंत गेलेला आहे. आणि जर इंद्रजित एकटा आहे असं समजायचं नाही. इंद्रजितच्या पाठीमागं राजमाता जिजाऊ ब्रिगेड आहेच. आणि 16 साली सगळ्यांना माहीत आहे, 16 साली आम्ही त्यांचं काय केलंय. सगळ्या प्रतिनिधींच्या आणि आमदारांच्या समोर दणके दिले, तसा दणका आम्ही ह्यावेळेला पण देऊ शकतो. मुख्यमंत्री 6 तारखेला कोल्हापूरला येणार. मुख्यमंत्री 6 तारखेला येणार आहे. त्यावेळेला आम्ही आता संघटनावादी सगळे मिळून त्यांचा काय घ्यायचं, त्यांना हे द्यायचं का अडवायचं हे आम्ही नंतर ठरवू.